नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता शनिवारी आहे आषाढी एकादशी. आता आषाढी एकादशी ही वर्षातून एक वेळा येणारी एकादशी असते, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. वर्षातून तशा 24 एकादशी येत असतात, त्यापैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अत्यंत महत्त्व दिलं जातं. आता आषाढी एकादशी असल्यानंतर आपण एकादशीचा उपवास तर करतच असतो. उपवास करण्याबरोबरच आपण काही सेवा उपाय करणे पण गरजेचं आहे. जरी आपण उपवास केला नसेल तरीही तुम्ही सेवा उपाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला उपवासच करावा लागेल असे काही नाही. कारण की काय होतं की काही महिला गरोदर असतात किंवा काही महिलांना दवाखान्याचे उपचार चालू असतात, तर त्यावेळेस त्यांना औषध गोळ्या घेण्यासाठी मग उपवास हा प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही उपवास न करता पण सेवा केलात तरीही चालेल. आता आपण एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्यामुळे त्याचं फळ आपल्याला लगेच मिळत असतं. किंवा मग इतर जे दिवस असतात, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, त्या दिवशी जरी आपण काही सेवा उपाय केला तर त्याचं फळ महत्त्व असतं. कारण की असे जे विशेष दिवस असतात, तर या दिवशी आपण सेवा केलेल्याचं फळ अशा पद्धतीने मिळत असतं की कारण की ते अधिक पटीने दिवस जो आहे तर तो महत्त्वाचा मानला जातो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एकादशी असल्यामुळे तुळस जी आहे तर भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुळशीची 2 पानं आपल्याला ठेवायची आहेत. आता तुळशीची पानं कुठे ठेवायची आहेत आणि मग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकतो. तर आता आपल्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप कष्ट करते, पण त्या व्यक्तीला पाहिजे तसं त्या कष्टाचं फळ मिळत नाही किंवा कोणत्या कामामध्ये यश येत नसेल, तर आपण जर असे काही उपाय केले तर त्याचं फळ मिळतं आणि प्रत्येक कामामध्ये यश येत असतं. तर आपल्या घरामध्ये राजयोग आल्याशिवाय पण राहणार नाही. तर अशा कोणत्या सेवा आहेत आणि कसा आपल्याला हा उपाय करायचा आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. आता बरेच वेळा काय होतं की आपण ज्यावेळेस घरामध्ये म्हणा किंवा घराच्या बाहेर पाणी शिंपडत असतो, त्यावेळेस मग आपण पाण्यामध्ये काही न टाकता पाणी शिंपडत असतो. घरामध्ये नकारात्मकता असते, ती नकारात्मकता दूर होण्यासाठी अगोदर घर जे आहे तर ते संपूर्ण पवित्र करायचं असतं. तर त्यासाठी तुम्ही त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकू शकता किंवा खडा मीठ टाकू शकता, थोडीशी हळद. कारण की यामुळे काय होतं की नकारात्मकता निघून जात असते. तर एकादशीच्या दिवशी स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही मीठ टाकायचं आहे किंवा मग थोडंसं हळद टाकू शकता किंवा खडा मीठ टाकला तरीही चालेल. 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. आता जर तुम्ही तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करत असाल तर मग कोणतीही वस्तू टाकण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर तुम्ही घरी स्नान करत असाल तर काळे तीळ पण टाकायचं आहे. या ज्या वस्तू आहेत तर या नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतात. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की पूजा कशी करायचं आहे. तर आता तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर तुम्ही विठ्ठलाच्या मूर्तीला म्हणा अभिषेक घालायचा आहे किंवा मग बाळकृष्ण असतील किंवा मग विष्णूचा फोटो असेल, तर कोणतीही मूर्ती असेल तर कोणत्याही मूर्तीला अभिषेक घालायचा आहे आणि फोटो असेल तर फोटोला पुसून घ्यायचा आहे स्वच्छ. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, आता आदल्या दिवशी आपल्याला तुळशीची पानं जर लागणार आहेत तर आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायचं आहे किंवा तुम्ही एखादं खाली पडलेलं जरी पान असेल तर ते घेऊ शकता. कारण की आपल्याला एकादशीच्या दिवशी उपाय करायचा आहे, त्याचबरोबर सेवा पण करायच्या आहेत. त्यासाठी तुळशीचं पानं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे आता तुळशीचे पान कधी कधी काय होतं की बऱ्याच जणांना असे वाटत असते की शिळे होत असते, तर शिळे तुळशीचे पान होत नाही. असे म्हणतात की पुढील ज्यावेळेस तुळशीचं पान आपण तोडतो तिथून पुढील 25 दिवस तुळशीचे पान हे शिळे होत नसते. म्हणून मग खाली पडलेलं पान जर असेल तर तुम्ही घेऊन उपाय करू शकता. तुळशी मातेला एकादशीच्या दिवशी स्पर्शही करत नाही, हे तर बऱ्यापैकी जणांना माहितीच आहे. एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला पाणीही अर्पण केले जात नाही. कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा आपल्या भगवान श्रीहरीसाठी उपवास असतो. त्यामुळे आपण जर तुळशी मातेला स्पर्श केला किंवा तुळशी मातेला जल अर्पण केले तर त्याचं जे पाप आहे तर ते पाप आपल्याला लागतं. कारण की तुळशी मातेचं व्रत मोडलं जातं. मग त्याचं पाप आपल्याला लागल्यामुळे आपल्या घरामध्ये समस्या ह्या निर्माण होत असतात. आपल्या घरातील दारिद्र्य निघून जावे, घरामध्ये पैसा टिकून राहावा असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. म्हणून एकादशीच्या दिवशी कोणतेही जरी आपण उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असतं.
जे काही असेल तुम्ही म्हणजे एकादशीच्या दिवशी जो पण काय नैवेद्य बनवला असाल उपवासाचा तर तो ठेवणारच आहात. तर त्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, जो पदार्थ तुम्ही बनवला आहात नैवेद्य म्हणून ठेवण्यासाठी तर ते जे आपण तुळशीचे पानं 2 घेतले आहेत तर ते पानं आपल्याला ठेवायचे आहेत आणि देवघरापुढे आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. आता हा उपाय आपल्याला घरामध्ये म्हणा किंवा देवघरात देवपूजा करून झाल्यानंतरच करायचा आहे. देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुळशीची जी आपण 2 पानं घेतली आहेत तर ते आपल्याला हातामध्ये घ्यायची आहेत. आपली जी पण काही इच्छा असेल तर ते सांगायचं आहे आणि मग भगवान विष्णूंचा जो मंत्र आहे तो तुम्ही कोणता मंत्र म्हणू शकता किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हटलात तरीही चालेल. त्यानंतर ती जी पानं आहेत तर ती पानं आपल्याला जे आपण नैवेद्य ठेवला आहे तर त्या नैवेद्यावरती ती पानं आपल्याला ठेवायची आहेत आणि तिथे आपल्याला पालथे अर्पण करायचं आहे. म्हणजे तुळशीचे पत्र नैवेद्यावरती पालथे अर्पण करायचं आहे. भगवान विष्णूंना किंवा मग विठ्ठलाची मूर्ती असेल तर तिथे तुम्ही अर्पण करू शकता. आता असा जो हा उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळे तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते आणि हा उपाय करत असताना मनामध्ये आपल्या श्रद्धा असावी. दुसऱ्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे, हे जे पानं आहे तर आता आपण 2 पानं ठेवलेली आहेत तर ते जे पानं आहे तर तिथून आपल्याला उचलायचे आहे आणि जिथे तुम्ही घरामध्ये म्हणा पैसा ठेवतात तर तिथे तिजोरीमध्ये म्हणा हे एक जे पान आहे तर ते तिजोरीमध्ये ठेवू शकता. घरामध्ये जर सतत काय होतं की बऱ्याच वेळा घरामध्ये सतत वादविवाद होत असतात किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती सतत चिडचिडेपणा करत असते किंवा सतत वादविवाद करत असते तर त्यावेळेस मग खास त्या व्यक्तीसाठी आपल्याला काय करायचं आहे, एक कलश घ्यायचा आहे आणि तो कलश आपल्याला दिवसभर देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या कलशामधील जे पाणी आपण भरून ठेवलं आहे, आता कलशामध्ये काय भरायचं असा प्रश्न पडतो पण कलशामध्ये आपल्याला पाणीच भरून ठेवायचं आहे आणि देवघरामध्ये ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी तो जो कलश आहे तर तिथून आपल्याला उचलायचा आहे आणि पाणी जे आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. आता एकादशीला जर आपण अशा पद्धतीचे जर उपाय केले तर मग आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहत असते. कारण की बरेच वेळा काय होतं की तुळशी माता जी आहे तर माता लक्ष्मीचं रूप मानले जाते. त्यामुळे असे जे हे उपाय आहेत तर हे उपाय आपण केल्यानंतर घरामध्ये आपल्या कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, आता एखादी व्यक्ती अशी असते की घरामध्ये सतत नकारात्मक बोलत असते किंवा मग त्या व्यक्तीतील म्हणा किंवा त्या व्यक्तीमध्ये जे कष्ट करण्याचे म्हणा मेहनत घेण्याचे सतत प्रयत्न चालू असतील पण त्या कष्टाला म्हणा मेहनतीला कोणत्या ना कोणत्या मार्गाने यश येत नसेल तर त्यावेळेस खास त्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, तर घरामध्ये व्यक्ती ज्यावेळेस सतत आजारी असेल किंवा मग कोणते काम करावंसे वाटत नसेल त्या व्यक्तीला, अशा ज्या समस्या असतात खास त्या व्यक्तीसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता जर एकादशीच्या दिवशी पाऊस येत असेल तर पावसाच्या पाण्यामध्ये काय करायचं आहे, उभे राहायचं आहे. यामुळे काय होतं की त्या व्यक्तीचे जे दोष आहेत तर ते दोष दूर होतात आणि घरी आल्यानंतर देवघरापुढे बसून भगवान विष्णूंचा विष्णू सहस्त्रनाम आपल्याला म्हणायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, आता ती व्यक्ती जी आहे जी व्यक्ती सतत वादविवाद म्हणा चिडचिडपणा करत असेल तर त्यावेळेस ते पाणी आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्या भरून आपल्याला किंवा एखादी वाटी भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर हे पाणी पावसाचं घ्यायचं आहे आपल्याला आणि मग एखादी वाटी भरून तुम्ही हे पाणी ती जी व्यक्ती आहे जिथे झोपत असेल तिथे तुम्ही हे पाणी ठेवू शकता. हे पाणी 2 महिने ठेवू शकता किंवा 1 महिना. ज्या व्यक्तीसोबत भांडण वादविवाद होत असेल तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते. तर असे जे काही उपाय आहेत तर हे उपाय केल्यामुळे काय होतं की घराची आपल्या प्रगती होत असते. म्हणून तुम्हाला हा असा जो तुळशीच्या पानांचा उपाय आहे तर तुम्ही तुमच्या घरामधल्या समस्या दूर करण्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. तुम्हाला माहिती समजलीच असेल तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा.